आपण वांग्याची भाजी करूयात। तर आपण असे 4 हे करून त्याचे कापून घेऊयात, 4 भाग करून घेऊयात वांग्याचे। अशा प्रकारे सगळ्या वांग्याचे 4 भाग करून घेऊत। तर मी वांग्याचे 4 भाग करून घेतलेत सगळ्या। आता आपण पाणी टाकू त्यात आणि असे चोळून घेऊ सगळे। तर आता इथलं मी पाणी काढून घेतलं। आता आपण याच्यात शेंगदाण्याचा कूट भरू। तर मी या ताटामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट टाकते आणि आता आपण त्याच्यात काही मसाले टाकू। थोडा आपण गरम मसाला टाकू आणि थोडी लाल मिर्च पावडर टाकू त्यात आणि थोडीशी हळद टाकू। आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि वांग्यात भरू आणि थोडंसं मीठ घालू त्याच्यात आणि थोडासा लसणाची पेस्ट घालू। आता आपण ते सगळं मिक्स करून घेऊ। आता आपण या वांग्यामध्ये भरून घेऊ। तर मी गॅसवर कढई मांडली। आता आपण कढईमध्ये थोडं तेल टाकू। तेल थोडंसं तापवून देऊ। तर तेल तापलंय। आता आपण तेलामध्ये थोडीशी जिरे टाकू आणि थोडीशी मोहरी टाकू आणि भरलेले वांगे परतायला टाकू त्याचा तेलामध्ये। आता आपण हलवून घेऊ, तेलामध्ये मिक्स करून घेऊ वांगे, छान परतून घेऊ। तर परतून घेतलीत मी तेलामध्ये वांगे। आता आपण पाणी घालू त्यात अजून एक ग्लास। आपण एकदा हलवून घेऊ आणि आता आपण हा उरलेला शेंगदाण्याचा कूट घालू। तो मिक्स करून घेऊ सगळीकडे। तर आता आपण एवढी वरून लाल मिरची पावडर घालू आणि एवढा गरम मसाला घालू आणि चवीपुरतं पण मीठ घालू वरून एवढं। आणि आता सगळं मिक्स करून घेऊ। तर आता आपण थोडीशी कोथिंबीर घालू आणि 6 ते 7 मिनिटं आपण फुल गॅसवर शिजवून देऊ भाजी। तर 6 ते 7 मिनिटं आपण भाजी शिजवून दिली। आता एकदा परत मिक्स करून घेऊ आणि शिजली का कशी आपण बघू। तर शिजलेली भाजी, तर आपली वांग्याची भाजी तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।